शिवसंवाद दौऱ्यात अंजुमताई कांदे यांच्या नावाची जोरदार चर्चा। महिला नेतृत्वाला ताकद द्यावी अशी मागणी सहकार तज्ञ शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी केली। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव तालुक्याच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि ते नाव म्हणजे समाजसेविका अंजुमताई कांदे। संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्यात नांदगावतून मोठी राजकीय मागणी पुढे आली आहे। महिलांना स्वयंरोजगार, गरजू कुटुंबांना मदतीचा हात आणि महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या अंजुमताई कांदे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आता उघडपणे पुढे येऊ लागली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी खासदार आनंद परांजपे आणि सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत ही मागणी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येवला विधानसभा मतदारसंघातील पार पडलेल्या शिवसंवाद दौऱ्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याचे संकेत आहेत। शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून अनेक महिलांनी समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली आहे। महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणे आणि संघटनात्मक पातळीवर महिलांना सक्षम करण्यासाठी अंजुमताई कांदे यांनी केलेल्या कामाची चर्चा यावेळी मोठ्या प्रमाणात झाली। शिवसेना ज्येष्ठ नेते तथा सहकार तज्ञ बापूसाहेब कवडे यांनी देखील अंजुमताई कांदे यांच्या नावाला पाठिंबा देत पक्षाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले। नगर परिषद आणि महापालिकांमध्ये भगवा फडकवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील शिंदे सेनेची ताकद वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान नांदगाव तालुक्यातून सुरू झालेल्या या राजकीय चर्चेमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।